सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने एका महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत शासनाकडून माहिती जाणून घेण्यासाठी हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करीत आहे. ऑलिम्पिक प्रत्येक 4 वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारातील खेळाडू वर्षानुवर्ष मेहनत करतात. अगोदर तालुका, नंतर जिल्हा, नंतर राज्य आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात. भारतातून लाखो खेळाडू प्रयत्न करत असतील तर फक्त काही हजारात खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते आणि त्यातल्या फक्त काही जणांना ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. ऑलिम्पिकचं पदक मिळालं तर देशाचा सन्मान वाढतो, पण पदक मिळालं तरी स्पर्धेत भारतातर्फे खेळणं ही देखील तेवढ्याच सन्मानाची गोष्ट आहे. म्हणूनच प्रत्येक ऑलिम्पिक खेळाडूंना शासनामार्फत सन्मान दिला जातो. ऑलिम्पिक खेळाडूंना शासनाकडून 10,000 रुपयाची पेन्शन दिली जाते. पूर्वी त्यांना 4,000 रुपयाची पेन्शन मिळत होती. नंतर शासनाने त्यात वाढ केली. आपण राज्यातील महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी विजेत्यांना 15,000 रुपयाची पेन्शन देतो. मात्र ऑलिम्पिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यापेक्षा कमी पेन्शन मिळते. माझी एवढीच विनंती आहे की ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी यांच्या पेन्शनमध्ये समानता आणावी. शासन याबाबत सकारात्मक भूमिका घेणार का, एवढंच मला जाणून घ्यायचं आहे. सभापती महोदय, आपण या संदर्भात निवेदन करण्याच्या सूचना शासनाला कराव्यात अशी आपल्याला माझी विनंती आहे. उमाताई खापरे, पहिला पॅराग्राफ आणि शेवटचा वाचा.